ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला सोल्युशन द्यायला हवं. ह्याच्या पलीकडे अजून काही इश्यूज आहेत, तुम्ही समजू शकता. आपल्याला फक्त वाहतूक मुक्त होऊन चालणार नाही, एअर पोल्युशनचे इश्यूज आहेत, वॉटर पोल्युशनचे इश्यूज मी मगाशी म्हणालो. त्याच्या पलीकडे लोकांना चालण्यासाठी सुरक्षित फुटपाथ हवेत. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आम्ही बघितला PMRDA आहे, तो त्याचा अंमलात आणणं वगैरे वेगळं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एक खरोखरच होलिस्टिक ॲप्रोचने चाकणचा परिसर हा राहण्यासाठी योग्य कसा करता येईल, सुरक्षित कसा करता येईल हे बघावं, अशी माझी खरं तर प्रशासनाकडून आणि ह्या राजकारण्यांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून मला अपेक्षा आहे. धन्यवाद. दॅट्स ऑल. हे सगळे मुद्दे मी आता जे काही हे केले ते मांडले, ते तुमच्याकडे जी प्रेस नोट आलेली आहे त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी मी म्हणालो तसं 3 वेळेस चीफ मिनिस्टर सरांना आणि बाकीच्या सगळ्याच लोकांना ईमेल्स पाठवून त्याची काहीच कृती झाली नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना, कारण आम्हाला कोणी वाली नाही असं वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथून उठून दुसरीकडे जायचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये सुद्धा आम्ही जागा पाहिल्या आणि त्यानंतर शेवटी आम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याच इथे खंडाळा MIDC सातारा ह्या ठिकाणी जायचा आम्ही निर्णय घेतला. नाही ते बटन आपले बंद होते. ठीक आहे, ठीक आहे. नाही तो हे झालं, बॅटरी डाऊन झाली. तुम्ही आता हा निर्णय अंतिम केलेला आहे की तुमच्या अडचणी जर सोडवून दिल्या तर तुम्ही फेरविचार करणार आहे? शंतनू, जर का तुम्ही बघाल तर कुठेही उठून जाणं एवढं सहजासहजी शक्य नसतं आणि ज्याप्रमाणे MIDC किंवा कलेक्टर साहेबांकडनं अप्रोच झाला किंवा आता तुम्ही बघाल तर तुमच्या शेजारी MIDC स्वतः बसलेले आहेत, म्हणजे शासन हे ॲक्टिव्ह झालेलं आहे. आणि जर का इथले प्रॉब्लेम निघाले, नवीन जर का जागा आली तर एक्झिस्टिंग प्लांट इथंच ठेवून जे एक्सपान्शन आहे ते आपण नक्की खंडाळ्याकडं विचार करू शकतो. किंवा जर का MIDC पहिली लक्ष घालायला पाहिजे की आम्ही कुठले दुसऱ्या महाराष्ट्र सोडून दुसऱ्याही राज्यात जात नाही आहे, कारण आम्ही महाराष्ट्राचे आहोत, महाराष्ट्रामध्येच राहतो आहे. फक्त सुविधा आणि हे मिळणं हे प्राधान्य केलं जातं. जसं मी म्हटलं की चाकण MIDC पूर्वी सुविधा होत्या, सगळ्या होत्या, तर आता इंडस्ट्रीज एवढी वाढती आहे की त्याच्यामध्ये येणारी त्यांची सब असेंब्लीज, अँसेलरी युनिट हे सगळं तिथं अकोमोडेट करायला इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते. आता याच्यामध्ये PMRDA असू दे, MIDC असू दे किंवा दुसरं कुठलीही लोकल एजन्सी असू दे, या सगळ्यांनी जर का संगनमतानं काम केलं आणि सगळ्यांनी जर का एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो. आणि मला जर का विचारलं तर ॲज अ इंडस्ट्री, इथं भरपूर इंडस्ट्रीज बसलेले आहेत माझ्यापेक्षा मोठे मोठे, त्यांना विचारलं तर काम भरपूर आहे, कामाची कमी सुयोगानं योगायोगानं आपल्याकडे नाही आहे. आपण सगळेजण एकच आपण भारतीय आहोत आणि भारतीयांचं काम आहे की आपल्याकडं जे काही आहे त्याला प्रॉपर सपोर्ट करणं. जे काही टार्गेट घेऊन भारत चालतो, कारण मी कायम जसं मला इंडस्ट्रीमध्ये विचाराल तर आम्ही 4M म्हणतो, काय तर मॅन, मशीन, मटेरियल, मेथड. कुठल्याही प्रॉब्लेम सोल्युशनला हे आम्ही वापरतो. तसं इंडस्ट्रीमध्ये पण जर का गॅप काढायचे असेल तर गव्हर्नन्स, अथॉरिटीज आणि पॉलिसीज या तिन्ही एकत्र येणं गरजेचं आहे. या तिन्ही जर का आल्या तर आमच्यासारख्या छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाल्याला जे काही फॅसिलिटी मिळत असेल तर त्या कुठेही मिळालं तर तो तिकडे पळणारच आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जरूर वाढणार असू. इकडे जर का आता शासन एवढं ॲक्टिव्ह झालं आहे, ज्याप्रमाणे पत्रकार लोकांनी किंवा मीडियानी ज्याप्रमाणे तो विषय हाताळला, त्यामुळं काल मुख्यमंत्र्यांची अनाउन्समेंट झाली, उद्योगमंत्री स्वतः ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यांनी काल सांगितलं की मी उद्योजकांना बोलून त्यांचे प्रश्न रिसॉल्व्ह करतो. हे जे काही पॉझिटिव्ह होते ह्याच्यामध्ये आम्ही नकारात्मकता घेऊन जाणं चुकीचं आहे. शासन जर का आपल्याला सपोर्ट करतंय तर शासनाबरोबर खडं उभा राहणं हे पण आमच्या उद्योजकांचं काम आहे. त्यामुळं असं न समजता नक्की हा भाग डेव्हलप आहे, त्याच्यामध्ये राहून परत खंडाळा आपलाच दुसरा भाग आहे, हे काही वेगळं नाही आहे. आपण महाराष्ट्र सोडून कुठेही जात नाही, जिथं फॅसिलिटी असेल तिथंही एक्सपान्शनच्या दृष्टीनं प्लॅन करूया. एक नक्की आहे, आम्ही आमच्या उद्योजकांची 20 जणांची एक सोसायटी फॉर्म केलेली आहे आणि ते आमचं प्रपोजल
आता आम्ही परवा दिवशी खरं तर म्हणजे सोमवारी सगळ्या सह्या आमच्या झालेल्या आहेत, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आमची मानसिकता मात्र शिफ्ट होण्याची आहे. त्यामुळे आता जसं शंतनूने सांगितलं, इथले युनिट्स चालू ठेवून काही लोक तिकडे जातील किंवा कदाचित शिफ्ट करतील. हे इट ऑल डिपेंड्स की कशा पद्धतीने सपोर्ट मिळतो आणि बाकी हे सगळे प्रश्न जे आहेत ते कसे सुटतात. आम्ही तर ह्याच आर्थिक वर्षामध्ये जे काही आमचं एकूणच बजेटिंग असतं ते झालेलं आहे, तर ह्या आर्थिक वर्षामध्ये हे प्रश्न सुटावे लागतील मार्च 2027 पर्यंत. म्हणजे मग आम्हाला तो निर्णय घेणं शक्य होईल. पण तोवर हे ऍप्लिकेशन मात्र आम्ही देणार आहोत, हे नक्की आहे. बरोबर ना शंतनू? आता आम्ही आमच्या लोकांशी बोलणार आहोत. आता परवा दिवशी जेव्हा हा विषय झाला त्यानंतर आम्ही आमच्या लोकांशी पण हा संवाद आम्ही सुरू केलेला आहे. कारण आतापर्यंत कसं होतं, ते सोसायटी फॉर्मेशन ह्या लेवलला होतं. आता मात्र आम्ही आमच्या लोकांशी बोलणार आहोत आणि आमच्याकडे जे लोक आहेत ते भूमिपुत्र पण आहेत, काही आपल्याच महाराष्ट्राचे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. त्या सगळ्यांशी बोलून त्या सगळ्यांना योग्य रीतीने कसं त्यांच्या रोजीरोटीवर काहीही होणार नाही अशा पद्धतीने आमचा प्रयत्न नक्कीच राहील. 1-2 हजार लोक आमच्याकडे ह्या सगळ्या युनिट्समध्ये काम करतात. सर नमस्कार. चाकण हा ऑटोमोबाईल हब आहे. ऑल ओव्हर ग्लोब त्याची तशी ओळख आहे. त्याचं कारण असं आहे की चाकणमध्ये छोट्या मोठ्या 3000 कंपन्या आहेत आणि ह्याच्यामध्ये MNCs खूप आहेत. जगातल्या बहुतेक देशांमधल्या कंपन्या चाकणमध्ये आहेत. आज चाकण भारत सरकारला 1 लाख कोटी रुपयांचं राजस्व देतं. त्याचबरोबर 15 लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि स्पेशली ह्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात FDI इंडियात यायला लागली. इंडियातून महाराष्ट्रातून पुणे आणि मग चाकणला प्रेफरन्स दिला जातो. हे सगळं मोदीजींनी केलेले प्रयत्न आहेत. बाकीचे सगळे डिपार्टमेंट आहेत, महाराष्ट्र शासनाने त्याच्यात प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच चाकणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास झालेला ही वस्तुस्थिती आहे. पण आलेले उद्योग ज्या वेगाने विकसित झाले त्या वेगानं पायाभूत सुविधांचा जो विकास व्हायला पाहिजे होता तिथं या पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग कमी पडला, म्हणजे खूपच कमी पडला. आम्ही गेले 15-1 वर्ष झालं नाशिक फाटा ते राजवडनगर, तळेगाव चाकण चिखरापूर रस्ता असे जे मेन रोड आहेत या रस्त्यांच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. आमची एक पूर्ण फाईल भरली आहे. आता ही तुम्हाला मी सर्व पत्रकारांना देणार आहे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आहे, रस्ते आहे, NHAI आहे गडकरी साहेबांचं, MSIDC आहे, PMRD आहे. ह्या सगळ्यांना सगळे पत्रव्यवहार झालेले आहेत. पण त्यांच्याकडून जी योग्य वेळी दखल गेली पाहिजे होती ती दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती समोर आहे. आणि याच वस्तुस्थितीमुळे आमचे 20 कारखानदार या परिसरातून त्यांना जाण्याची इच्छा नाही आहे, पण पायाभूत सुविधांच्या अभावी काम करणं मुश्किल झालेलं आहे. म्हणून हे जाण्याचा विचार करतात, हे बाब फार वेदनादायी आहे आणि याचा विचार अतिशय गांभीर्यानं आपण घेणं गरजेचं आहे. त्या आज चाकणमध्ये आमच्या ज्या कंपन्यांच्या गाड्या आहेत अर्धा तास पाऊण तास उशिरा कंपन्यांमध्ये पोहोचतात, त्याच्यामुळे आमचा प्रोडक्शन लॉस होतो. त्याचबरोबर वेजेस आम्हाला द्यायला लागतात. आमच्या कंपन्यांनी कर्ज काढलेले ते थांबत नाही आहे. दुसऱ्या बाजूला आमचं रॉ मटेरियल वेळेत पोहोचत नाही. फिनिश गुड जे आहे ते मार्केटमध्ये वेळेत जात नाही. चारही बाजूनी कंपन्यांची कोंडी झालेली आहे. आज मी काल म्हटलं होतं चाकणमध्ये कारखाने चालवणे म्हणजे गळ्यात धोंडा घालून पोहायला किंवा पाण्यात उड्या मारणं अशी परिस्थिती आहे आणि याच्यातून सर्वाइव्ह होणं फार अवघड आहे. याची दखल सरकारनं घेणं गरजेचं आहे. सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत. हीच वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. सर सर आम्ही फक्त चाकण पुरतं बोलणार आहोत आणि ते त्यांना विचारलेलं योग्य राहील. सर गेल्या 20 महिन्यांमध्ये बेसिक दिलाय. या बेसिक गरजा आहेत, वीज, पाणी, वाहतूक कोंडी, रस्ता, कचरा, या सगळ्या बेसिक गरजा आहेत. 3 वेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार झालाय.
तुमच्याकडून कधी बैठकीसाठी किंवा तुम्ही कधी अप्रोच झाला नाहीत का सरकारसोबत बैठकीसाठी की बाबा मला आमच्या ते या सांगितलं. बेसिक मागणी आहे ते? बरं एक आम्ही साधारणतः 6 ते 8 महिन्यापूर्वी कुणाल तू जरा ह्या विषयावर बोल काय काय झालेलं आहे ते. आपण आम्ही मोर्चाही नेला होता PMRDA कडे आणि तेव्हा बैठक झाली होती आणि त्याच्या पलीकडे पण 1-2 बैठका आमच्या डिव्हिजनल कमिशन ऑफिसमध्ये झाल्या आहेत. एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे और ऑफिशियल प्रतिसाद डिस्मल म्हणतो ना आपण त्याला, निराशाजनक असा आहे. जरा सविस्तर कुणाल सांगेल. सर 2 ते 3 महिन्यापूर्वी तुमची बैठक कलेक्टर ऑफिसला झाली होती उद्योग मंत्र्यांबरोबर. त्यावेळेस हे सगळ्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर पुढे काय पाठपुरावा झाला की फक्त बैठकच झाली? मी असं म्हणेल की बैठका तर खूप होत आहेत. आम्ही आंदोलन करायला लागतंय आम्हाला हे दुर्दैव आहे. कारण बेसिक गोष्टींसाठी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आंदोलनाच्या भूमिकेत यावं लागतंय तर चिंताजनक विषय आहे एवढं तर सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आणि बैठकांनंतर काय होतं, समजा आजची सुद्धा आपण प्रेस घेतोय तर आज सुद्धा आम्हाला फोन चालू आहेत, भरपूर MIDC चे अधिकारी आलेत, PMRDA चे अधिकारी आलेले आहेत. त्यांना देखील आपण काही प्रश्न वगैरे विचारू शकतो. पण सांगायचं एवढंच आहे की आत्ताच्या ह्या घडीला सुद्धा अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, त्यांचे ठेकेदार लगेच कामाला लागलेले आहेत, खड्डे बुजून घेतोय, तुमच्या सगळ्या गरजा आम्ही पूर्ण करतोय अशा पद्धतीचे आश्वासनं न देता आता हे बघा फोटो आहेत, आम्ही लाईव्ह आहोत, ऑन ग्राउंड आहोत, काम करतोय, प्लीज आमच्या विरोधात काही जास्त बोलू नका वगैरे वगैरे असं चालू आहे. तर बेसिकली आता अडचण कुठे येते ते सांगतो तुम्हाला. MIDC ची एक बाउंड्री सेट आहे आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचा रस्ता ज्यावेळेस खराब होतो त्यावेळेस आपण म्हणू शकत नाही की तो MIDC चा रस्ता आहे आणि MIDC काम करत नाही. पण जनरल पब्लिकला तो रस्ता MIDC चा आहे की नाही हेच माहित नसतं. मग आम्ही ज्यावेळेस म्हणतो एखाद्या कंपनीमध्ये जातो, ती कंपनी MIDC मध्ये आहे, एक जनरल ओपिनियन असतं, आपण MIDC च्या आसपास आहोत, त्या कंपन्या सगळ्या MIDC आहेत असं गृहीत धरलं जातं. तत्वतः कालचे जे उद्योग मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आमच्याकडून एकही कंपनी जात नाहीये, तर त्यांचं स्टेटमेंट अर्धवट सत्य आहे. कारण MIDC च्या बाउंड्री मधल्या ह्या कंपन्या नाही आहेत, MIDC च्या बाउंड्रीच्या बाहेरच्या आहेत. मग याचा अर्थ MIDC त्याच्यात उत्तरदायित्व नाहीये का? तर असं होत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही PMRDA ला सुद्धा इन्व्हॉल्व केलंय. PMRDA चे जे रस्ते आहेत, एक रस्ता तुम्हाला मी प्रामुख्याने सांगतो जो कोणाचाच नाहीये, तो रस्ता तिथल्या गावकऱ्यांनी बनवलेला आहे. त्याला VR रोड नाही, तो विलेज रोड नाही, कसलाच त्याला नंबरच नाहीये. मग त्या रस्त्याची दुरुस्ती डागडुजी कुणी करायची हे सध्या म्हणजे गडबडीचा विषय आहे. तर तो रस्ता आम्ही PMRDA ला विनंती केलेली आहे की तो तुम्ही ताब्यात घ्या आणि त्याची देखभाल दुरुस्ती तुम्ही करा. तर असे एक नाही अनेक गोष्टी आहेत. हे एकदम मायन्यूट लेवलला मी जाऊन सांगितलं की ऍक्च्युअल ग्राउंडला प्रॉब्लेम काय येत आहे. आणि मी ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह झालोय, साधारण 2-3 वर्ष झाले आम्ही काम करतोय रस्त्यांवरती आणि 3 वर्ष समजा आम्हाला लागली कोणता रस्ता कोणत्या एजन्सीकडे आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याला फोन केल्यावरती त्याच्यावरती ठेकेदार माणूस येईल आणि काम करेल हे कळण्यासाठी. तर असं प्रत्येक व्यक्तीला तर जमू शकत नाही. आणि ग्रामपंचायतकडे फंड्स नसतात. MIDC च्या आजूबाजूला ग्रामपंचायत एरिया आहे. काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आपण इंडस्ट्रियल टाउनशिप करायचे आहे. मग आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना त्या काळात जे आले होते पहाटे त्यांना फिरून दाखवले, सगळे रस्ते दाखवले, चौक दाखवले, जंक्शन डेव्हलपमेंटचं स्पेशल पॅकेज आलं, तर डेव्हलपही झाले. पुणे नाशिक हायवे हा आता बऱ्यापैकी ट्रॅफिक मुक्त झाला. पण इंटरनल रोड्स चोकटाप आहेत. ते काय आहेत तर MIDC चे सगळ्या रोड्सवरती आज डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. सो हॅट्स ऑफ टू MIDC, त्यांनी लगेच काम चालू केली, सगळ्या रस्त्यांची कामं ऍट अ टाइम चालू आहेत. मग त्याच्यामुळे चोकिंग होणार आहे. आणि आता काल जे अजून एक स्टेटमेंट उद्योग मंत्र्यांनी केलं की एका वर्षामध्ये चाकण पूर्ण ट्रॅफिक फ्री होईल. तर त्याच्यात काही पर्सेंटेज तथ्य आहे. MIDC चे रोड्स कॉन्क्रीटचे चालू आहेत. ते ज्यावेळेस काम कम्प्लीट होईल त्यावेळेस साहजिकच काम कम्प्लीट झाल्यानंतर रस्ते स्मूथ असले की ट्रॅफिक होणार नाही. पण आता दुसरा अजून एक इश्यू आम्हाला जाणवतोय तो म्हणजे ट्रॅफिक पार्किंगचा. हेवी व्हेकल पार्किंगसाठी MIDC कडे एकच प्लॉट आहे आणि तो काही अंशी भरलेला असतो. तिथे प्रमोट केलं जात नाहीये ट्रान्सपोर्टर्सला की तुमच्या गाड्या तिथं लावा. आणि हे प्रमोशन कुणी करायचंय? ट्रॅफिक पोलीस हतबल आहेत. त्यांच्याकडे एक समस्या आहे, कितीही दंड टाका. म्हणजे मी डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटीचा मेंबर झालोय, तिथे एक स्टेटमेंट आलं की आम्ही 1.5 लाख रुपये दंड एका ट्रकवरती मारतोय. आणि ते ज्यावेळेस लोक अदालतीत जातात
तिथे तो दंड 10-20 हजार रुपये भरून बाहेर पडतात. मग डिटरन्स राहत नाही ना. लोकांना माहिती आहे जर किती दंड पडू द्या, आम्ही थोडंफार भरून बाहेर पडतोय, आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही. ट्रॅफिक पोलिसांना तर अजिबात किंमत राहिलेली नाही. मी पोलिसांच्या बाजूने बोलतोय असं अजिबात नाहीये. पण लोकांना जर त्याचं म्हणजे नियम पाळायचे, पण का पाळायचे, त्याचा आपल्याला दंडात्मक कारवाई होणार आहे आणि त्या कारवाईवर आपल्याला ठाम राहावं लागणार आहे. ही अशी जोपर्यंत परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत रूल्स फॉलो होणारच नाहीये. हे सगळे एक दुसऱ्याच्या कनेक्टेड विषय आहेत. आणि अजून आता पुढे आपण बोलत असताना जे जे प्रश्न तुमचे येतील त्यांना आम्ही उत्तरं देऊ. MIDC आणि PMRD सुद्धा आहेत. जे जे तुमचे प्रश्न असतील आपण त्यांच्याकडे सुद्धा डायरेक्ट करू शकतो. प्लीज. 20 कंपन्यांना बाहेर बुक सुविधा मिळत नाही, त्यामुळे आर्थिक फटका बसलाय. तर एकूण ते 20 कंपन्यांच्या आकडेवारीमध्ये तुम्ही सांगू शकता की किती फटका बसलाय? साधारणतः मी तुम्हाला टक्केवारीमध्ये सांगू शकतो. आमची कार्यक्षमता काही जणांची 10% वगैरे कमी झाली आहे, काहींची 20 ते 25% कमी झालेली आहे. त्याच्यावरून तुम्ही आता ह्याच्यामध्ये जर का म्हणाल तुम्ही फायनान्शियल याच्यामध्ये, तर काही स्टॅटिस्टिक्स आम्ही घेऊन आलेलो आहे, पण ते जनरल स्टॅटिस्टिक्स आहे की चाकणमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो काही फटका बसतो आहे तो किती आहे. आणि तो सांगायचा तर आम्ही कालच काढला होता. तर तो महेश किती होता आपण काल काढलेला आकडा? 178 कोटी साधारण आपल्या 750 कंपन्या हा चाकण MIDC मध्ये आहेत. आणि त्यांचा टर्नओव्हर जर आपण बघितला तर 32,000 करोड हा टर्नओव्हर आहे फक्त चाकण SME. हा GSTच 1 लाख करोड. 750 कंपन्या जर म्हणजे थोडक्यात काय, आता फायनान्शियल याच्यामध्ये जर का बोलायचं झालं तर ते आता आम्ही असं थोडं वेग देणं बरोबर नाहीये, कारण ते पुन्हा आणखीन वरपर्यंत जाईल वगैरे. त्यामुळे कृपा करून ह्या गोष्टी खोलात जाऊन बघावं लागेल. हा तुम्ही सांगितलं पाहिजे ना, जेवढा फटका बसतोय तेवढा. तुम्ही असं ऑलरेडी आता म्हणताय सरकार करत नाही काही गोष्टी. ते फायनान्शियल पार्ट आहेत ना, त्या सगळ्यांचा मिळून तो सरकारला, उद्योग मंत्रालयाला थोडासा डेटा घ्यावा लागेल. त्यांच्याकडे सगळ्या उद्योगांची नोंदणी असते आणि त्यातून द्यावा लागेल. मी तुम्हाला साधारणतः एक युनिटची एफिशियन्सी किती कमी होते आणि किती त्याचा टर्नओव्हर आहे तो आता बटवाल साहेब पण त्यांनी सांगितलं तुम्हाला, तर ते तुम्हाला सांगू शकतील योग्यरीत्या. आणि महत्वाचं म्हणजे 20 कंपन्या म्हणून सर जे पुढे बसले त्या प्रातिनिधिक प्रॉब्लेम काय 20 कंपन्यांना नाहीये. प्रॉब्लेम 200 कंपन्यांना. 20 कंपन्यांना हे डायरेक्ट पुढे आले. लेट हिम फिनिश. या पुढे या पुढे. 20 कंपन्या ठीक मी पण स्वतः एक उद्योजक आहे. रिसेंटली महेश किंवा या सगळ्यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने आम्ही पण चाकणला कंपनी 2 वर्षापूर्वीच चालू केली. अनफॉर्च्युनेटली जो भयानक प्रकार आता आम्ही फेस करतोय, आठवड्यातल्या 6 दिवसापैकी 4 दिवस तिथं जायची इच्छा होत नाही. या 20 मध्ये ही एक कंपनी ऍड केली, असे जर आवाहन केले तर 200 कंपन्या तयार होतील. अडचण काय, 20 कंपन्यांनी डेअरिंग करून एक ग्रुप तयार करून ते पुढे आलेत सांगायला. प्रॉब्लेम 20 कंपन्यांचा त्यांच्या टर्नओव्हरचा आणि त्यांच्या मॅनपॉवरचा नाहीये, हा अख्ख्या त्या एरियाचा आहे. तो एरिया MIDCचा आहे का प्रॉपर गावातला आहे, कोणाचा आहे तो नाही प्रॉब्लेम. शेवटी अप्रोच हा पुण्यातनं जाणाऱ्या लोकांना, भोसरी पिंपरीतनं जाणाऱ्या लोकांना ज्या रस्त्यावरनं जायला लागतं तो रस्ता कोणाचाही असो, जायचं डेस्टिनेशन शेवटी MIDC आहे. त्यामुळे अडचण जी 1000 कोटीची आहे का 4000 वर्करची आहे हा विषय नाहीये. कॅल्क्युलेट करायला गेलं तर तो 32,000 कोटी लोकांचाही प्रॉब्लेम असू शकतो. तुम्ही म्हणालात की 200 कंपन्या स्थलांतरित करतील, आम्ही डेअरिंग करून पुढे आलो, म्हणजे तुमच्यावर काही दबाव आहे का? नाही, कोणावरही दबाव नाहीये सर. हा एक जेन्युअन प्रॉब्लेम आहे. हा दबावाचा प्रश्नच नाही. इंडस्ट्रीवर दबाव ऑलरेडी 100 लोकांचा असतो. बँकेचा आहे, वर्करचा आहे, ऑर्डरचा आहे, सप्लायचा आहे. अशा दबावानंतर अजून कोण दबाव टाकायला येणार आहे काय? त्यामुळे कृपा करून आम्हाला कार्यक्रम नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर द्या, एवढेच आमचं मागणं आहे. सर पलीकडे 1 मिनिट जरा प्लीज. इथे आपल्याकडे एक इटालियन MNC सर बसलेले आहेत. सर तुमची ओळख करून द्या, हे फार महत्वाचं आहे. एक MNC बोलते, ते काय बोलतायत जरा कृपा करून थोडं ऐकून घ्या. हे सगळा प्रश्न महत्वाचा आहे, पण स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात तुम्ही बोलले नाही का? जरा त्यानंतर मी उत्तर देतो. बेसिकली एक इटालियन कंपनीमध्ये मी काम करतो, रेनबो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
तर ह्या पत्रकार परिषदेत येण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत दिलीप बटवार असो की सरांनी जे काही प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, विविध ज्या काही एजन्सीज आहेत, अथॉरिटीज आहेत, त्यांच्यामध्ये थोडाफार समन्वयाचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं, जसं म्हणजे MIDC खूप चांगलं काम करते, बेसिकली त्यांची प्रशंसा करायला हवी. म्हणजे आता जे रोड बनत आहेत, पण मूळ प्रश्न असा आहे की MIDC मध्ये यायला बरेचसे अंतर्गत रोड लागतात, ते दुसऱ्या अथॉरिटीकडे. आणि खड्ड्यांचा जर असा प्रश्न आहे की माझ्या कंपनी पुरतं जर बोलायला गेलं तर माझी सेकंड आणि थर्ड शिफ्ट इतकी उशिरा येते, जवळपास 1 तास उशिरा होते. त्याच्यामुळे काय होतं, उत्पादनाचं जसं पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर 5 ते 10% उत्पादनाचा लॉस होतो, आणि हा फार मोठा लॉस आहे आमच्यासाठी. आज आमच्याकडे जवळपास 1700-1800 लोक काम करतात आणि आमची रेंटेड फॅसिलिटी आहे. तर आम्हाला व्यवस्थापनाकडून आता असे सिग्नल मिळायला लागले आहेत की आमची एक तामिळनाडूमध्ये पण कंपनी आहे, तर तुम्ही त्यांचा का विचार करत नाही? ही इथे एवढे प्रॉब्लेम आहेत. विजेचा प्रश्न, जुलै महिन्यामध्ये एक 5 ते 6 जुलै ते 11 जुलै अशी सलग 6 ते 7 दिवस आमच्याकडे वीजच नव्हती. आमच्याकडे एक्सप्रेस फिटर आहे, रस्त्याच्या कामामध्ये त्याचं काहीतरी वायर वगैरे करत आला, आणि 6 दिवस आम्हाला अक्षरशः 50% कॅपॅसिटीमध्ये एवढी मोठी कंपनी आम्हाला चालवावी लागली. 50% उत्पादनाचा एक 6 दिवस लॉस झाला, आणि जो डिझेलचा खर्च झाला तो वेगळा खर्च. आणि वेजेस जे आहे त्या थांबवता येत नाहीत आम्हाला, ते वेजेस तर द्यावेच लागतात. इतक्या लोकांचा हा जो खर्च आहे, तर एक विनंती अशी आहे की प्रशासनाला एक विनंती आहे की हे जे काही प्रॉब्लेम आहेत, तर ह्या प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉर्ट आउट करावे. आज आम्ही MNC आहोत, आमच्यासारख्या बऱ्याचशा MNC, जसं दिलीप बटवार सरांनी सांगितलं, बहुराष्ट्रीय कंपन्या भरपूर आहेत. तर असं होऊ नये की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चाकण MIDC मधून तामिळनाडू किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात, औरंगाबाद असेल किंवा अजून कुठं जाण्याचा विचार करावा. कारण बाकीचे, जसं त्यांनी म्हटलं की MIDC जी आहे ती 5 फेजमध्ये आहे, बरोबर आहे? 5 फेजमध्ये, पण पायाभूत सुविधा ज्या पद्धतीने व्हायला हव्यात त्याचा वेग फार कमी आहे, आणि क्राऊडेड एरिया झालेला आहे सगळा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहुराष्ट्रीय कंपन्या असोत की इथले नेटिव्ह उद्योग असो, यांनी बाहेर जाण्याचा विचार करू नये. बाकी काही विषय नाहीत, हे 2-3 जे विषय आहेत, वीज झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, रस्ते झाले, एवढे प्राधान्याने सरकारने लक्ष देऊन कचरा आहे. तर हे, आणि सरकार एवढं समर्थशाली आहे की नक्कीच याच्यावर लवकरात लवकर त्यांच्याकडे रिसोर्सेस वगैरे सगळे आहेत, तर होईल, ह्या गोष्टीवर काम होईल आणि ह्या समस्या लवकरात लवकर दूर होईल, असं एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याचा पाठपुरावा होईल असं मला वाटतं. थँक्यू सर. आता जे काही शेटबाळेजी आणि माझे मित्र यांनी सांगितलं की आमचं 10% लॉस झाला आहे, आणि या जागतिक प्राईस वॉरमध्ये प्रॉफिट मार्जिन 10% आहे, आणि तेच जर निघून गेलं तर कारखाने चालवताच येणार नाही आहेत. म्हणजे जर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग साहजिक आहे कारखाने बाबा सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. जसं सरांनी आणि शेटबाळेजींनी सांगितलं की पॉवर टेरिफ हा एक पॉवरचा जो इश्यू आहे, हा एक मोठा इश्यू आहे. भारतात सगळ्यात जास्त पॉवर टेरिफ हा महाराष्ट्रात आहे, चाकणला. आणि एवढा पॉवर टेरिफ देऊन सुद्धा चाकणला पॉवर सप्लाय वेळेत नाही आहे, क्वालिटी पॉवर सप्लाय नाही आहे, इंटरप्शन आहेत, लोड शेडिंग आहेत वगैरे वगैरे बरंच सगळं. चाकणला 12 फीडर आहेत, सगळेच्या सगळे फीडर हे ओव्हरलोडेड आहेत. 300 अँपियरच्या 400पर्यंत गेलेले आहेत. 300पर्यंत मॅक्झिमम तो आउटपुट देऊ शकतो. ओव्हरलोड झाल्यामुळे पॉवर कट होतात, ते CTPT तुटतात, फ्लक्च्युएशन येतं, डीप येतं, आणि ह्याच्यामुळे इंडस्ट्रीला फार मोठं नुकसानीला सामोरं जायला लागतं. ह्या गोष्टी MSCDCLच्या लक्ष द्यायला पाहिजे. खरं तर पॉवर लॉस झाल्यानंतर आम्हाला डिझेलवर जनरेटर चालू करायला लागतात, त्याची कॉस्ट हेवी आहे. ते चालवल्यानंतरसुद्धा त्या डिझेलवर आम्हाला इलेक्ट्रिसिटी ड्युटी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला भरायला लागते. म्हणजे ते मल्टिपल लॉसेस झालं. त्यामुळे लॉस वाढत चालले आहेत आणि रिकव्हरी काही नाही आहे. त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही वस्तुस्थिती आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्याचं जे बऱ्याच एजन्सी शेटबाळेजी म्हणाले, त्याच्यामध्ये MIDC एरियामध्ये MIDC रस्ते पुरवतात. MIDCनी 2 वर्षापूर्वी
इंडस्ट्री मिनिस्टर आले होते, त्यांनी 300 कोटी रुपये दिले आणि त्याची कामं सुरू आहेत. परंतु चाकणचे जे बाकीचे रस्ते आहेत, पुणे नाशिक रस्ता हा NHI कडे आहे, NHAI कडे, तळेगाव चाकण शिकारपूर रस्ता MSIDC कडे आहे, बाकीचे रस्ते PWD कडे आहेत, काही रस्ते PMRDA कडे आहेत. ह्या डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशनचा मोठा इश्यू आहे. मग आता एक्झिस्टिंग रस्ते 2-3च आहेत. मग आता झालं आहे असं की जे MIDCनी त्या एरियातले जे रस्ते व्हेकलचे मुवमेंट पाहून जे रस्ते बनवले ते सफिशियंट बनवले, पण पुणे नाशिक हायवे कडचे ज्या गाड्या आहेत किंवा शिक्रापूरकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या MIDCच्या रस्त्यावर शिफ्ट झाल्या. त्याच्यामुळे MIDCच्या रस्त्यांवर फार मोठा लोड आला. हेच जर MSIDC आहे, NHAI त्यांनी जर त्यांची कामं वेळेत केली असती, आज उद्योगांच्या पुढं जो हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो झाला नसता. बरोबर. ठीक. कचऱ्याचा एक प्रश्न आहे. आज MIDC जे काही रस्त्याच्या बाजूला कचरे टाकलेले दिसतात, हे त्या परिसरातल्या ग्रामपंचायती, एकाही ग्रामपंचायतीकडे कचरा व्यवस्थापनाचा एकही प्रकल्प नाही आहे. त्यामुळे तो कचरा रस्त्यावर फेकून दिला जातो आणि आपल्या त्या चाकणमध्ये अतिशय ओंगळ चित्र निर्माण झाले. सरकारचं एक काम आहे, जसं शेठबाळेजी म्हणाले की कचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे, वॉटर ट्रीटमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, हे CATP आहे, हे करणं फार गरजेचं आहे आणि ते अगोदरच व्हायला होते पण अजून झालेले नाही आहेत. आता तरी लवकर व्हावेत. MIDC एरियात आम्ही MIDCकडून 7 एकर जागा घेतली आणि तिथे जो ऑर्गॅनिक वेस्ट आहे, नॉन हजार्डस जो वेस्ट आहे तो कलेक्ट करून तो प्रोजेक्ट आम्ही 10-15 दिवसात कार्यान्वित करणार आहोत. MIDCतलं कचऱ्याचं आणि ब्युटिफिकेशन होणार, पण ग्रामपंचायत एरियाचा जो आहे तिथे अजूनही एकही कचरा व्यवस्थापन प्रकल्प झालेला नाही आहे आणि हा मोठा प्रश्न आरोग्याचा आणि प्रदूषणाचा निर्माण आहे झालेला आहे. मगाचा जो मगाचा जो प्रश्न राहिला तेवढं क्विकली आमचे जयदेव अकुलकोटे सर सांगते, राजकारणी त्यांचा मिळणारा सपोर्ट, त्यांची भूमिका. नमस्कार. गेली अनेक वर्ष सगळे जे इथले उद्योजक म्हणा, त्यानंतर सगळे इथले राजकारणी असतील, हे सगळे त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतात. पण इथे लोकल बॉडी एवढ्या जास्त आहेत की नक्की कुणी काम करायचं. आम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये, मला वाटतं राज्यामधली ही पहिली घटना असेल, तुम्ही ही नमूद करायला पाहिजे, की उद्योजक हा रस्त्यावर आला होता. आमच्या उद्योजक संघटनेमधले 250-300 उद्योजक, ही चाकण कृती समिती आहे, यांच्या अंडर 250-300 उद्योजक रस्त्यावरती उतरून निगडी ते PMRD हा पायी मोर्चा काढला होता. मग त्याच्यामध्ये अनेक मग नंतर खासदार आले, आमदार आले, सगळे आले त्यामध्ये. आणि मग तिथं मागणी केली आणि त्यावेळेला आमची मुख्य मागणी अशी होती की तुम्ही एखादा असा अधिकारी निवडावा की जो ह्या सगळ्या 6-7 बॉडीवरती वर राहील आणि काम करेल. तर ते सगळे ग्रुप पण निघाला, तो ऑफिशियल ग्रुप निघाला, पण त्यावरती कोणीही रिस्पॉन्स देत नाही, काही देत नाही, काम करत नाही. आणि आता मला सांगतो इथं आणखीन एक गोष्ट सांगायला वाटते की आता आम्ही 5-6 दिवसापूर्वी MSCB चे जे आता सगळे वाढते प्रश्न आहेत त्याकरता एक मोठी मीटिंग लावली होती आमच्या एक कंपनीमध्ये. तर त्या ठिकाणी SE आलते त्या ठिकाणी आणि सगळी खालची टीम आलती, 20-25 जण आलते MSCB ची. तर त्यांनी आम्हाला हे कारण दिलं की 8% ग्रोथ ही त्यांना होती अपेक्षित गेल्या 3-4 वर्षामध्ये चाकण MIDC व परिसरामध्ये, पण ती 28-30% ग्रोथ चालली आणि इन्फ्रास्ट्रक्चर ते आता या मितीला खरंच देऊ शकत नाही. ते देखील हातबल आहेत. म्हणजे तुम्ही हे देखील नमूद करा की सरकार देखील आता हातबल आहे की डायरेक्टली 30% इन्फ्रा जो 8-9% ह्यांची यंत्रणा आहे तीच कुचकामी आहे. ज्या वेळेला 25-30% विकास होईल तर ते सगळे पोल, ह्या सगळ्या लाईनी, हे नवीन फीडर हे देऊ शकत नाही आणि त्याकरता वॉर फुटिंग वरती काम करायला पाहिजे. आणि चाकण MIDC व परिसर जेवढ्या कंपन्या चाकण MIDC मध्ये नाहीत त्याहून जास्त कंपन्या चाकण MIDCच्या बाहेर आहेत. 750 कंपन्या आता कोणतरी आकडा सांगितला. फक्त फेज 3 मध्ये आमच्या उद्योजक संघटनेमध्ये 480 पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि अशा फेज 5 आहेत. आणि जर तुम्ही बाहेरच्या कंपन्या काढल्या तर माझ्या मते 7-8 हजार कंपन्या असतील पूर्ण चाकण MIDC व परिसरामध्ये. तर याकरता एक असा सक्षम अधिकारी पाहिजे, IS ऑफिसर पाहिजे की ज्यांनी ही सगळी धुरा सांभाळायला पाहिजे. आणि ठीक आहे, रोज महिन्यामध्ये 2%, 3%, 4% ही काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आता आम्ही गाडीमध्ये बसलो असताना आम्ही आता बोललो की महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा जास्त असतील असे अधिकारी, पण आता सगळ्यांना तुकाराम मुंडे साहेब का आवडतात ते, म्हणजे ते फक्त एकटे काम करतात का?
तर सांगायचं तात्पर्य हे की जोपर्यंत तुमची मानसिकता अधिकाऱ्यांची बदलत नाही की मला इथं विकास करायचा आहे तोपर्यंत विकास होणार नाही असं मला वाटतं. एक मिनिट. ऐका ना, एक प्रश्न आहे. आम्ही साताऱ्याचा पर्याय दिलेला आहे, मात्र सातारा मोर्चामध्ये आलते आमच्या ना. कुठले पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत? एक मिनिट. एक मिनिट, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या तुम्ही का जास्त पाठपुरावा करत नाही? कारण त्यांची यंत्रणा ही आम्हाला सांगण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. ते कनेक्टेड असतात. त्यांनी केलं सगळं ना सर. त्यांनी काय केलं, त्यांनी वरती मीटिंग लावली सगळे आपले जे त्याचे सगळे मंत्री होते, उद्योग मंत्री असतील, त्यानंतर रस्त्याचे मंत्री असतील, त्यांनी त्या ठिकाणी मीटिंग लावल्या ना, सगळं ते प्लॅनिंग केलं कसं काम होणार काय होणार, पण ऍक्च्युअल होत नाही काम ना. केलं आहे, मी त्यांच्याकडे फॉलोअप घेतो. ते सत्तेत नाही हा एक मोठा अडचण आहे, बाकी काय. आमचे स्थानिक आमदार आणि खासदार हे काय म्हणू आपण विरोधी पक्षातले असल्यामुळे ते होत नाही असं एक म्हणणं आहे. पण असं नसायला पाहिजे. शासनाने असा दुजाभाव करताना काम आहे हे तुम्ही म्हणजे असा दुजाभाव व्हायला नको असं एक म्हणणं आहे की आम्ही म्हणजे काय आता त्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. पण एक नक्की की जेव्हा केव्हा आम्ही मोर्चे काढले तेव्हा तिथले स्थानिक आमदार खासदार त्यामध्ये सामील झाले. त्यानंतर आता जे बाबाजी काळे सर जे आहेत ते मंत्रालयामध्ये मीटिंग लावली गेली तेव्हा त्या मीटिंगमध्ये त्यांनीच ती मीटिंग घडवून आणली. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पण परत मी म्हणतो की सक्सेस हॅज मेनी फादर्स, फेल्युअर इज ऑर्फन जे आपण म्हणतो ना, तशी परिस्थिती कोणीच याची जबाबदारी घेत नाही. एक मिनिट, एक सरांना जरा एक तुम्ही जे म्हणालात ना खंडाळा MIDCचा, आम्ही 4-5 पर्याय बघितले होते. त्याच्यातून शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आमचं नेटवर्क आमची इकोसिस्टम ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही खंडाळा MIDCनी काय म्हणू आपण सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आम्ही तिकडे जायचा निर्णय घेतला. रोल मॉडेल आहे जे सरकारला तुम्ही सांगाल की अशा पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे. थोडस जरा नंतर बोलू कारण असं सांगणं जरा कठीण आहे. पण MIDC ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करते, आता खरं सांगता हा जो काही विषय जयदेवनी घेतला तर 5वा जो काही टप्पा आहे MIDCचा, माझं खरं तर कळकळीचं विनंती तुम्हाला असेल इन्फ्रास्ट्रक्चर पहिला डेव्हलप करा आणि त्याच्यानंतर मग ते प्लॉट्स अलोकेशन करा की जेव्हा की अजून आता असणारा जो मेस आहे तो वाढणार नाही. सर तुम्ही तुमच्या जरा भावना व्यक्त करा. तुम्ही कोण आहात सांगा. परप्रांतीय कामगारांमुळं स्थानिक लोक विकास किंवा तिथले करत नाही असं काही आहे का? नाही असं काही नाही. जास्त कामगार परप्रांतीयच आहे ना. लेबरच तेच आहे. नाही, मराठवाड्यातले प्रचंड प्रमाणात आणि आपले स्थानिक लोक सुद्धा म्हणजे आमच्या युनिटमध्ये किंवा आमच्या बाकीच्या युनिट्समध्ये पण आहेत. असं काही मला अजिबातच वाटत नाही. काम मिळत नाही अशी वस्तुस्थिती नाही. ते खंडाळ्यात स्थलांतर झाले येणार नाहीत असं का वाटतं? आम्ही त्या पद्धतीने कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ह्या ठिकाणचा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो बेस म्हणजे जर का आपण त्याचं पॅरेटो अनालिसिस केला असणाऱ्या सगळ्या समस्यांचा आत्ताच्या तर ट्रॅफिक कंजेशन आणि इतक्या सगळ्या असणाऱ्या एजन्सीज आणि त्याच्यामुळे होणारी आमची वाताहत हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे हे कारण जे आहे ते मी असं समजतो साधारणतः 80 ते 90% आहे आणि त्याच्यावर आम्हाला दुर्दैवाने प्रतिसाद जसा हवा तसा मिळत नाही. आपली ग्रोथ जी आहे ती लिनियर आहे, त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर जे काही डेव्हलप होतं ते कॅचअप होत नाही. त्यामधला जो गॅप आहे त्याच्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. सर तुम्ही बोला. सर बोला सर बोला, हे चालूच राहणार. तुम्ही बोला सर. नाही जरा ते त्यासाठीच बसलेत. तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर त्यांना वेळ द्यावा लागेल ना सरकारी यंत्रणेला. तुम्ही आता म्हणता आम्ही स्थलांतर होतो, 3 यंत्रणा एकत्र करायला त्यांच्यासोबत तुम्ही बैठक घेतली पाहिजे, तुमचे प्रश्न त्यांना त्या समोर मांडले पाहिजे. तुम्ही जर नमस्कार, मी पण तो मुद्दा घेतो. मी स्वप्नील मोगलेकर एका इटालियन कंपनीचा CEO आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही मीटिंग राजकीय नाही. आज आम्ही आमची फॅक्टरी सोडून इथे येऊन बसतोय ह्याचा अर्थाचा प्रॉब्लेम डोक्याच्या वरती गेलेला आहे, पाणी डोक्यावरून गेलेलं आहे आणि सरकारसोबत पाठपुरवठा घेणे, त्यांना सोल्युशन देणे हे आमचं काम नाही. इंडस्ट्रीचं काम आहे त्यांची इंडस्ट्री रन करणे आणि GDPला हातभार लावणे. सो आज असे इंडस्ट्रीचे ग्राउंडचे प्रॉब्लेम्स आहेत की कामगार रोज 2-2, 3-3 तास ट्रॅव्हल करून कंपनीत यायला तयार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मी भोसरी MIDCत काम करतो, मी तळवडे MIDCत काम करतो, मला 2-3 तासाचा ओव्हरटाईम मिळतो. सो फायनान्शियल इम्पॅक्ट आहे ह्याचा. एम्प्लॉई रिटेन्शन हा प्रॉब्लेम आहे. एम्प्लॉई चाकणची ऑफर एखाद्या कंपनीने दिली तर जॉईन व्हायचं का नाही हा विचार करतो, जो एम्प्लॉईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण बरोबर आहे. रोज एखादा एम्प्लॉई जर ऑन अँड ॲव्हरेज 4 तास सकाळी संध्याकाळ जर त्याच्या आयुष्यातले घालवत असेल तर तो इम्पॅक्ट आहे. त्यामुळे आम्हाला एम्प्लॉई मिळत नाहीये. आम्ही आमच्या कंपनीचं एक शहरामध्ये वेगळं ऑफिस केलं की ज्यांचा प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंध आहे अशा लोकांना तिकडे शिफ्ट केलंय, कारण की हे पर्याय आम्ही आमचे शोधलेले आहेत. त्याचा आमच्यावर फायनान्शियल इम्पॅक्ट आहे. आम्ही त्याची कमर्शियल कॉस्ट बेअर करतोय एक सेपरेट ऑफिस करण्याची, कारण की
आमच्या एम्प्लॉईला जर त्याच्या घरापासून त्याच्या फॅक्टरीपर्यंत न्यायची मूलभूत पायाभूत सोय जर गव्हर्नमेंट करून देत नसेल आणि त्या गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर जर पुरं पडत असेल तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. सो राजकीय गप्पा, कोणाचा दबाव आहे कोणाचा दबाव नाही, हा मुद्दाच नाहीये. हा मुद्दा आहे तुमच्या बेसिक फॅसिलिटीचा. एकीकडे आपण रोज ऍड पाहतो की चाकणमध्ये ही नवी कंपनी आली, ती नवीन कंपनी आली. आपण आहे त्या कंपन्यांना तुम्हाला पायाभूत सुविधा आहेत का? आम्ही बेसिक गोष्टी मागतोय, रस्ता मागतोय, पाणी मागतोय आणि वीज मागतोय. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही बेसिक देऊ शकत नसेल तर आपण जी अँबिशन ठेवतो की 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनायचं इंडियाला, हे पॉसिबल नाही जोपर्यंत हे ग्राउंडवरचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाहीत. धन्यवाद. तुमची अडचण लक्षात आली, पण याच्यावरती पर्याय म्हणून काय? आता तुम्ही एवढे दिवस पत्र व्यवहार करताय, सगळं करताय, याच्यावर अडचण ही सोडवण्यासाठी काय नेमकं प्लॅन करणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? कारण विद्यार्थीच आहात, अभ्यासक आहात, काय करणं गरजेचं आहे तुम्ही ते पण सर सांगा. चाकणसाठी जसं अगोदर हायलाईट केलं की हा जो एरिया आहे हा 1 नगरपालिका आणि 21 ग्रामपंचायती असा एरिया आहे. त्यामुळे इंटरनल कोऑर्डिनेशनचा मोठा इश्यू आहे. त्याच्याबरोबर या परिसरातल्या पायाभूत सुविधा, बऱ्याच सुविधा ह्या NHI रस्ते NHI इकडे आहे, PMRD इकडे आहे, MSIDC असं तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे याच्यावर जर सोल्युशन काढायचं असेल तर काल माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की इथे इंडस्ट्रीयल टाउनशिप होणं गरजेचं आहे. ते जर झालं तर एका छताखाली हे सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं सोपं जाणार आहे. तर त्यांनी जे काही अनाऊन्समेंट केली आम्ही त्या अनाऊन्समेंटचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी लवकरात लवकर हे इंडस्ट्रीयल टाउनशिप निर्माण करावी या परिसरामध्ये आणि सगळे स्टेक होल्डर्स व इंडस्ट्रीचे काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये असावेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. माझं एक सांगणं आहे खरं तर, आणि ते फिजिबल आहे, तुम्ही समजू शकता. नाशिकला कुंभमेळा येऊ घातलाय. पिंपरी चिंचवडचे जे शेखर सिंह आयुक्त होते त्यांना तिकडे त्यांनी डेप्युटेशनवर पाठवलंय की तो कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी. IAS ऑफिसर आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करून तो यशस्वी होण्यासाठी झटत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं आणि बाकी सगळ्या रिसोर्सेसना डिपार्टमेंट्सना सोबत घेणं. तर आता जे जयदेवने सांगितलं त्यानुसार जोवर हे इंडस्ट्रियल टाउनशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण त्या लॉंग टर्म आहेत, तर त्या जोवर होत नाही तोवर मलाही प्रामाणिकपणे वाटतं की एखादा IAS ऑफिसर नेमून एखादी नोडल एजन्सी नेमावी, ह्या सगळ्या लोकांना नियंत्रित करून हे काम पुढे जाईल हे त्यांनी तोवर बघावं असं माझं सांगणं आहे. सर याच्यामध्ये प्रशांत या ठिकाणी एक भूमिपुत्र म्हणून माझी व्यथा मांडतोय आणि एक छोटा उद्योग सुद्धा आहे, उद्योगधंदा आहे आमचा. माझं नाव प्रशांत टोपे आहे. खरं तर सर्वात ज्यांना पुण्याचं पालकत्व दिलंय ती जी PMRD संस्था आहे, सगळ्यात भंगार काम आजकाल त्यांचं चालू आहे. गेले 4 वर्षापासून आम्ही भांडतोय, आंदोलन केले, मोर्चा केले, फक्त गाजर दाखवतात चाकणकरांना. आणि ही एक PMRD संस्था आहे ज्यांनी चाकणकरांच्या आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम केलं असं म्हणायला आवडं ठरणार नाही. कारण एवढे ऍक्सिडेंट होतात आहेत, एवढे लोकांचे बळी जातात आहेत, दररोज कारखान्यावरती लोकांना यायला उशीर होतोय, महिलांना घरी जायला उशीर होतोय. हे 4 वर्ष झाले फक्त जाहिराती काढतात, पोस्टर दाखवतात की 100 कोटी दिले, 200 कोटी दिले. अहो रोड कधी होणार आहे? आता मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं की अमुक तमुक टेंडर सुद्धा चालू आहेत, कामं चालू आहेत. ही टेंडर 50-50 कोटी रुपये देतात, 3 महिन्यात लगेच 1000 खड्डे पडलेत रोडला. ह्याच्यात भ्रष्टाचार किती करणार आहे तुम्ही? काम झालं पाहिजे, चांगली झाली पाहिजे, आम्हाला शाश्वत विकास पाहिजे चाकणला आणि मोठे रस्ते झाले पाहिजे जेणेकरून चाकणचा खरोखर ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल. फक्त गाजर दाखवून उपयोग नाहीये चाकणकरांना. अनेक दिवसापासून फक्त आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कालच्याला सांगितलं, उद्योग मंत्र्यांनी सांगितले की कंपन्या बाहेर जात नाहीत, हे होत नाही ते होत नाही. हे सगळं खोटे. ग्राउंड लेवलला पत्रकारांनी येऊन पाहू किती खड्डे पडले. परवा दिवशी आता काही दिवसापूर्वी तुम्ही रिपोर्टिंग केले, स्वतः दाखवले किती खड्डे पडले चाकण MIDC मध्ये. सर याच्यामध्ये परदेशातले अधिकारी जेव्हा इथे येतात चाकणमध्ये कामानिमित्त त्यांची प्रतिक्रिया काय असते सगळं बघून? सर एक उदाहरण सांगतो. माझे एक जर्मन मित्र आहेत, ते चाकणमध्ये काम करतात आणि महिन्यातून 1-2 वेळेस फॅमिलीला भेटायला जातात. तर त्यांना इथून पुणे एअरपोर्ट, पुण्याहून दिल्ली, दिल्लीहून मग जर्मनी. आणि ते म्हणतात मी दिल्लीहून पुण्याला 1.5-2 तासात पोहोचतो, पण तिथून घरी जायला मला 2.5 ते 3 तास लागतात. त्यामुळे ह्या त्यांच्या व्यथा आहे, ही वस्तुस्थिती आहे. अजून एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो. हा जो चाकण परिसर आहे ह्याच्यासाठी खर्च किती लागणार आहे? आता गव्हर्नमेंटच्या बजेटनुसार नाशिक फाटा ते राजगुरुनगर ह्या एलिव्हेटेड रोडला
7,990 कोटी फायनान्स डिपार्टमेंट आदरणीय निर्मलाजी सीतारामन यांनी ऑगस्ट 2024ला दिलेले आहे. रोड सँक्शन आहे सगळं, पण त्या रस्त्याचं अजून काम सुरू झालेलं नाही. मग 2 वर्ष सुरू झालं नाही म्हणजे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता याला साधारणपणे 7,000 कोटी रुपये लागणार आहेत. बरं, ह्या परिसरातून रेव्हेन्यू किती जातो? जवळजवळ 1,00,000 कोटी रुपये. बाहेरून पैसे आणायची गरज नाही, आम्ही दिलेले पैसे थोडे तरी आमच्यासाठी वापरा, ही आमची कळकळीची विनंती आहे. त्याच्यानंतर ह्या परिसरात जे प्रोजेक्ट किंवा ज्या योजना येऊ घातलेल्या आहेत किंवा येणार आहेत किंवा येणं गरजेचं होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन टाकल्या जातात. हा एक आमचा अनुभव आहे. उदाहरण सांगायचं झालं तर नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता, ह्या रस्त्याचं 2024लाच पैसे सँक्शन आहेत 7,990 कोटी रुपये. अजून रस्त्याचं काम सुरू झालं नाही. का झालं नाही तर आम्ही चौकशी केली, त्यावेळेस आम्हाला असं कळलं की ह्या टेंडरमध्ये एक अट आहे, ती अशी आहे की 100% लँड ॲक्वायर्ड झाल्यानंतरच या रस्त्याचं काम सुरू करावं. मग आम्ही विचारलं बाकीच्या टेंडरचं कसं असते, ते म्हणून बाकीच्या ठिकाणी थंब रूल आहे, 90% लँड ॲक्वायर झाली की काम सुरू करावं. पण फक्त ह्याच टेंडरला अशी अट का? ह्याच्या मग ह्या विकासाच्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याची शहानिशा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी करावी आणि लवकरात लवकर आता तरी वेळेत ही कामं पूर्ण करावीत अशी आमची त्यांना कळकळीची नम्र विनंती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार आहेत, आपल्याकडे 2 मिनिटं आहेत बरं का. 11 ते 12 हॉल बुक आहे, कृपा करून त्याची नोंद घ्या. जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्ही हा विषय घेतलाय का, किंवा मतदार म्हणून ते तुमच्याकडे कसं पाहतात, ते ऍक्टिव्ह आहेत? घेतलाय, मगाशी हा विषय झाला, त्यांनी घेतलेला आहे आणि ते करतात. एक मी फक्त सांगू इच्छितो की ही अशीच परिस्थिती खरं तर हिंजवडी भागात पण आहे. त्यामुळे आपल्याकडे इथे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा ह्या पत्रकार परिषदेत आलेत, कारण त्यांनाही असं वाटतं की आपण पण व्यक्त व्हावं करतं. मी फक्त सांगू इच्छितो, आता वेळ घेत नाही, तर ते लोक माझ्या उजव्या बाजूला इकडे बसलेले आहेत. पुढे बोलवून द्या. तुम्ही म्हणालात की आजूबाजूच्या जे ग्रामपंचायत तिथे कचरा संपवतो, त्यांचे रस्ते ते व्यवस्थित नाही, पण ते ग्रामपंचायतचा तेवढा रेव्हेन्यूच नाही, ग्रामपंचायतून तो आर्थिक ताण तेवढा सहन करू शकतो. मी मगाशी सांगितलं कृपा करून, सामाजिक दायित्व म्हणून जे आहे कृपा करून हे तुम्ही सगळेजण समजावून घ्या. हे जे काही प्रश्न आहेत ना, ह्यासाठी तर आम्ही म्हणतो ना, एक नोडल एजन्सी नेमा ना, जी ह्या सगळ्या गोष्टी बघेल, अकाउंटेबल करेल, ह्या सगळ्या लोकांना कुठेतरी अँसरेबल करेल. आम्ही कशी उत्तर देणार ह्याची? तुम्ही समजावून घ्या. बाकीचे अधिकारी इथं बसलेत, कृपा करून PMRD चे कुणी अधिकारी आहेत का इकडे? सर तुम्ही या. तसेच MIDC चे पण अधिकारी आहेत. अजून कोणत्या खात्याचे आहेत का? कृपा करून तुम्ही त्यांना एक 5 मिनिटांमध्ये प्रश्न विचारा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. CSRचा मी एकच मिनिट, एक फक्त ऍडिशन करतो. मी एक चाकणचा नागरिक आणि MIDC मध्ये काम करायला येणारा जो वर्ग आहे तो बाहेरून येतो. आपण आता सोयी सुविधा मागतोय त्या बाहेरच्या लोकांसाठी, बरोबर ना? जे बाहेरून मोशी किंवा खेड आळंदी विधानसभेच्या बाहेरच्या लोकांसाठी सोयी सुविधा मागतोय, ही एक मोठी गोष्ट आहे की तिथं राहणारा वर्ग हा कमी आहे. खेड आळंदी विधानसभेचे जे मतदार आहेत त्यांच्यासाठी जे काय करायचंय ते आम्ही करतोय असं साधारण चित्र उभं केलं जातं. त्याच्या आधारे काही लोक निवडून येतात आणि बाहेरच्या लोकांसाठी किंवा जे तिथे राहत नाहीयेत यांच्या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचं असं मोजमाप नाहीये की किती लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जातात. फ्लोटिंग पॉप्युलेशन. तर ह्या फ्लोटिंग पॉप्युलेशन साठीच्या ज्या सोयी सुविधा अपेक्षित आहेत त्या चाकणच्या हिशोबाने नाहीयेत, म्हणजे चाकणमध्ये त्या हिशोबाने केल्या जात नाही. आणि एक चाकणकर म्हणून मग आमच्याकडून गेले 10-20 वर्ष चुकाच होत आलेले. सत्तेतला आमदार आम्ही कधीच निवडून दिलेला नाही, ही खूप मोठी चूक आहे आमची. आणि त्याचं आम्ही आज भोगतोय सगळं जे काय होतं ते. खेडच्या घाटापर्यंत रस्ता मोठा झालेला आपण पाहतो. खेडच्या पुढे गेलं मंचर पासून एकदम नाशिक पर्यंत आपण 1.5-2 तासात पोहोचतो, पण तिथून पुढे पुण्यात यायचं म्हणलं की 4 तास सुद्धा लागू शकतात. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. त्या गोष्टींवरती म्हणजे हे ओपन आईजनी बघतोय आपण, असं काही नाहीये, लपून ठेवलेलं नाहीये. विकास का होत नाही हे तुम्ही आम्ही बघायचं. काय इथं नेमका चेहरा वेगळा आहे, इथं माणूस नाहीये का? जे आता खासदार आहेत, खासदार साहेब काल भेटून आलेत PMO. आता काही बदल घडणार आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत इथे, ते सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं देतील आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट करू PMRDA ला. PMRDA साठी काही प्रश्न असतील तर ते घेऊया प्लीज.
मी शिवकुमार कुपल, कार्यक्रम अभियंता PMRD. तर चाकण औद्योगिक कोंडी सोडवण्यासाठी आमच्याकडे एकूण 7 कामांना मंजुरी मिळालेली आहे. तर 7 कामाची प्रशासकीय मान्यता 100 कोटी इतकी असून त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे 28/2/2026 ला. तर नियोजित त्याचं 12 महिन्याअंतर्गत काम पूर्ण करायचं आहे. फेब्रुवारी 27 तारखेत काम पूर्ण होईल. सध्या 7 काम प्रगतीपथावर आहेत. 7 कामं कोणते ते मी तुम्हाला सांगतो. नाही सर, ते खोलाच यायची गरज नाही मला वाटतं, वेळ कमी आहे सर. 100 कोटीने काय होणार आहे सर? आपल्याला पण कळू द्या. ते सांगतात काय आणि आपल्याकडे 12:30 आपल्याला माहिती जे कामं वर्क इन प्रोग्रेस आहेत, तर चिखली ते मोई, कोडी फाटा ते निगोजे आणि नाशिक रस्ता ते आळंदी, या व्यावसायिकांनी जे नाशिक रस्ता ते आळंदी. ते बरोबर आहेत का? ते तुम्हाला मान्य आहे का? मांडले त्याबाबत बोला. तुम्ही ते PMRD वरती ते म्हणतात की भोंगळा कारभार सगळं चालू आहे. नाही, आता आमची कामं फक्त 7 कामं वर्क इन प्रोग्रेस आहेत. आणि वर्क इन प्रोग्रेस अजून कामं पूर्ण व्हायची आहेत. तुम्ही सगळं ऐकलं. कागदावरच सगळी कामं. यांनी जे आरोप केले तुमच्यावर, त्या 2 नोडल एजन्सी आहेत, तुमच्या त्या 3 एजन्सी आहेत, त्याच्यात समन्वय नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ते फेस करावं लागतंय. तुम्ही समन्वय करणार आहे का MRDCशी, नॅशनल ऑथॉरिटीशी आणि तुमच्या रस्त्याशी? म्हणजे ते तिन्ही कनेक्टिव्हिटीला आणि त्यांचे प्रश्न मिटतील. समन्वयाबाबत मी आमच्या वरिष्ठांशी बोलतो. आजची जे MOM आहे, आमच्या वरिष्ठ जे आहेत, माननीय महानगर आयुक्त यांच्याशी मी चर्चा करतो समन्वयाबाबत. मी निर्णय घेऊ शकत नाही. तुमचा समन्वय नसल्यामुळे उद्योजकांचं नुकसान होतं हे तरी मान्य आहे. समन्वयाबाबत मी माननीय महानगर आयुक्त यांच्याशी चर्चा करेन. माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. डिव्हिजनल कमिशनर ऑफिस मध्ये आपली मागच्या वर्षी एक मीटिंग झाली. महत्वाचे हे महत्वाचं आहे का? व्हॉट्सअप ग्रुप तयार करून समन्वय साधावा असे आदेश झालेले आहेत. त्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला. मात्र DCP ट्रॅफिक चेंज झाले, महानगर आयुक्त PMRD याची बदली झाली, त्याच्यानंतर अजून असे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या झाल्या. बदली झालेले अधिकारी आलेच नाहीत त्या ग्रुपमध्ये. कसा काय समन्वय होणार? तुम्ही उत्तर द्या ना सर. हा, त्यांना बोला. तुम्ही तासभर यांचं जे ऐकलं ना त्याच्यावर उत्तर द्या. PMRD बाबत ते जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत. आमची कामं अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. 7 कामाची वर्क इन प्रोग्रेस आहे. ट्रॅफिक जाम कसं? कामं प्रगतीपथावर आहेत. 10 वर्ष आधी मंजूर झालेले रोड एक पण द्यायचा आहे. कुठलं काम चांगलं प्रोसेस त्याची स्टेज काय आता ते सांगा ना आम्हाला. नाही, आळंदी चाकणचा PQC आमचं प्रोग्रेस मध्ये आहे. आळंदी चाकण MIDC वाहतूक किती मोकळी गाव नव्हे. ते 7 कामं पूर्ण झाल्यावर आर्थिक कोंडी थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होईल. पहिलं काम आपलं तुमची 7 कामं त्यांनी सांगितली. दुसरं काम मोहित्यांची कंप्लीट व्हायला पाहिजे. तुमच्या समोर त्यांचं म्हणणं काय आहे का ज्या ठिकाणी तुम्ही कामं केली पाहिजे त्या ग्रुपवर तुम्ही बोललं पाहिजे. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ते तुम्ही बोलत नाही, समन्वय साधत नाही. त्याच्यावर बोला. मुळात चाकणचा रिंग रोड आहे तो काम करत नाही. त्यांना बोलू. सगळं ऐकलं मात्र खोटी माहिती देतात असं म्हणतात. उद्योजकांनी खोटी माहिती दिली असं त्यांना बोलू देऊ. सर, माझी विनंती आहे, खरं तर तुम्हाला लक्षात येत असेल की हतबलता तुम्हाला दिसत असेल. ते जरी तोंडाने बोलत असतील की हे सगळे आरोप खोटे आहेत. मगाशी आता जयदेवनी सांगितलं किंवा मगाशी आपल्या इटालियन MNCच्या मॅनेजिंग डायरेक्टरने येऊन सांगितलं, आम्हाला हौस नाही. आम्ही आमचा कामधंदा सोडून चाकणमधून इकडे येतोय. कोण करते असं? बरं, मी कुठल्या राजकारणात आहे किंवा आम्ही कशात आहोत, आमचा काही बाकी त्यामध्ये काही फायदा असं काही आहे का? तर कृपा करून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, खरं सांगतो तुम्हाला, लॅक ऑफ गव्हर्नन्स 100% आहे. आणि त्यासाठी एक नोडल एजन्सी म्हणून PMRDला नेमलं होतं. कुलकुंडवार साहेब डिव्हिजनल कमिशनर असताना तेव्हा डॉक्टर योगेश म्हस्के सर त्यावेळेस CEO होते. ठरलं, ग्रुप फॉर्म केला. ग्रुप कशासाठी फॉर्म करतो आपण? कोऑर्डिनेशन व्हावं म्हणून. आपण आपल्या ह्याच्यामध्ये पण करतो, कंपन्यांमध्ये आम्हीही करतो आणि त्याच्यातून ती कामं आम्ही व्यवस्थित तडीच नेतो. पण ह्या ठिकाणी अजिबात तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. ही दुरावस्था आहे. MIDCचे अधिकारी बोलल्यानंतर मात्र आपण वाइंड अप करू, कारण आता मला बाहेरून तिकडून आता पत्रकार ह्याच्यातून विचारणं होते वाइंड अप करण्यासाठी. सर
काम चांगलं आहे. MIDCच्या रस्त्याचा ताण मग PMRDच्या रस्त्यावर पण येतो, PMRDच्या रस्त्याचा ताण MIDCच्या रस्त्यावर येतो. मग त्या दोन्ही यंत्रणा एकत्र काम करणं, तुम्ही एका यंत्रणेचं कौतुक करताय, दुसऱ्या यंत्रणेला टोचताय, त्या दोन्ही यंत्रणेत आणखी वाद होणार. नाही सर, कसं आहे PMRD कडे नमस्कार, मी निलेश मोडवे, अधीक्षक अभियंता MIDC. सर्वप्रथम MIDCची भूमिका मी फक्त मांडतो आपल्यासमोर. MIDCचे आता फेज 1 ते फेज 4 हा 2700 हेक्टरचा भाग आहे. या 2700 हेक्टरमध्ये 110 किलोमीटरचे रस्ते आहेत. पैकी 40 किलोमीटरचे रस्ते मुख्य रस्ते आहेत. या 40 किलोमीटर पैकी मार्च 25 मध्ये आणि मार्च 26 मध्ये असे एकूण 10 किलोमीटरचे अपग्रेड करून कॉन्क्रीटचे रस्ते MIDCने पूर्ण केलेले आहेत. उर्वरित पैकी म्हणजे माननीय मंत्री महोदय आणि आमचे CEO यांनी याच्यामध्ये वारंवार मीटिंग घेऊन उर्वरित जे 25 किलोमीटरचे रस्ते आहेत याला मान्यता देऊन त्या रस्त्यांचं काम जवळपास 8 महिने झाले चालू आहे. मार्च 2027 पर्यंत हे रस्ते जवळपास सगळे पूर्ण होतील. म्हणजे कुणालजी मी किंवा बटवा साहेब असतील या सर्वांनी हे रस्ते पण पाहिलेले आहेत. मागच्या वर्षी जिथं सगळ्यात जास्त केओस झाला होता तो रस्ता म्हणजे आपला फेज 1 चा रोड, ज्याच्यामध्ये चाकण तळेगाव शिक्रापूर वरून जी अंतर्गत येणारी वाहतूक आहे म्हणजे म्हाळुंगे पोलीस चौकी तो इंडोरन्स चौक तो HP पेट्रोल पंप हा रस्ता आमचा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर एक मिनिट बोलू द्या मला. लेट मी फिनिश. एक मिनिट. त्यानंतर आपला जो हा रस्ता म्हणजे सेपरेट नाहीये, हा जो 25 किलोमीटरचे रस्ते जे चालू रस्ते आहेत याचाच पार्ट आहे तो. त्यानंतर SP पेट्रोल पंपापासून तर चाकणमध्ये अंतर्गत जाणारा रस्ता आहे, त्याचा आम्ही आता 1 महिन्यापूर्वी ह्याच टेंडरच्या अंतर्गत काम चालू केलेलं आहे. महिंद्रा सर्कल पासून जो झेड रोड जातो आपला व्हॉल्क्सवॅगन कंपनीकडे त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. आणि आपल्या व्हॉल्क्सवॅगन पासून तर स्पायसर चौकापर्यंत ह्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे. ह्या सर्व रस्त्यांचे म्हणजे जवळपास आमच्या सगळ्या रस्त्यांची कामं चालू आहेत. आणि बटवाल साहेब असतील, शेडवाळे साहेब असतील आणि म्हणजे सगळ्यांनी हे रस्त्याचे काम सुद्धा पाहिले. आता त्याच्या पुढे जातो मी की सर आता जे काम चालू आहे ह्या चालू काम म्हणजे जे कम्प्लीट झालेलं आहे, महिंद्रा समोरचं काम चालू तुम्ही पाहिलं असेल किंवा बाकीचे काम असेल तर त्याच्याबद्दल गुणवत्तेबाबत आम्ही कंटिन्यू यांच्या टच मध्ये असतो. तर त्याची क्वालिटी चांगली आहे. याच्यामध्ये खड्डे कॉन्क्रीटचे रोड एकदा झाल्यानंतर तिथे खड्ड्याचा प्रश्न नाही. जे झालेले आमचे रोड आहेत त्याच्यावरती खड्डे नाहीयेत. जे आता चालू कामं आहेत या चालू कामामध्ये यस त्याच्यामध्ये अडचणी आहेत, मी मान्य करतो. अडचणी कशा आहेत ते पण सांगतो सर. आम्ही हे रोड अपग्रेड करतोय. हे अपग्रेड करताना आम्ही आसफाल्ट जर केला असता तर एका दिवसात आम्ही तो रोड साधारणतः ओपन करतो ट्रॅफिकसाठी. हे होताना मुख्यत्वे काय अडचण होती की याला किमान 7 ते 8 दिवस तरी क्युरिंग पिरियड लागतो. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की ज्यावेळेस रोड होतो तो रोड झाल्यानंतर त्याला ट्रॅफिक अलाव नाही केली जात आणि बाजूने ज्यावेळेस ट्रॅफिक जाते त्यावेळेस प्रचंड ट्रॅफिक कोंडी होते. ऍग्री. आता आपण जो साईड पट्ट्याचा विषय काढला तोही मी सांगतो सर. काय होतं याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आसफाल्ट करतो त्यावेळेस आपण एक नॉमिनल लेअर करतो आसफाल्टचा जो मॅच होऊन जातो. इथं करताना आपण स्लॅब देतो, जवळपास 300 mm चा स्लॅब देतो आणि 300 mm चा स्लॅब दिल्यामुळं एक खटकी तयार होते. माझी पूर्ण टीमला सुद्धा मी याच्यामध्ये वारंवार सांगितलं ज्या स्लॅब होतो सर तो स्लॅब झाल्यानंतर तर त्या खटक्या भरल्या जातात. अवश्य काही ठिकाणी खटक्या असतील हे आजही मला मान्य आहे, पण ते भरण्याचं काम सर चालू आहे. मॅक्सिमम काम ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला फक्त एक मागच्या मार्च पर्यंत सर आमचे मॅक्सिमम 90% तिथल्या मुख्य रस्त्यांचं काम झालं असेल. दुसरा विषय आपण घेतलेला सॉलिड वेस्टचा. तर महामंडळाने सॉलिड वेस्ट करता एजन्सी अपॉइंट करून आणि ही जी एजन्सी आहे प्राथम्याने आम्ही फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांनाच हे काम देऊन आपण 10 मेट्रिक टन पर डे एवढ्या क्षमतेचा सॉलिड वेस्टचा प्लांट केलेला आहे, ज्याच्यामध्ये रस्त्यावरचा कचरा उचलणे तो ट्रीट करणे आणि त्याच्यापासून गॅस निर्मिती करणे असा हा प्रकल्प आहे. आणि आम्ही नाही तर इंडस्ट्रीजच चालवणार आहे. दे विल वर्क ॲज आवर कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे हाही विषय आम्ही ऍड्रेस केलेला आहे. तिसरा प्रश्न आपण जो काढला होता काल पण मला भटवाल साहेबांशी याबाबत बोलणं झालं की पाण्याचा प्रश्न. सर आमच्याकडे 80 MLD ची स्कीम आहे आणि आमचं आता कन्झम्पशन 60 MLD आहे. हे आमचे फॅक्ट्स आहेत. आमच्या एरियामध्ये कुठेही पाण्याची कमतरता नाही. दुसरा प्रश्न सरांनी जो उपस्थित केला होता की सर मग बाकी ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आउटसाइड इंडस्ट्री. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्याकडे आउटसाइड इंडस्ट्रीजला सुद्धा माननीय उद्योग मंत्री आणि माननीय CEO सर यांच्या मान्यतेने पाणी देण्याचं प्रावधान आहे.
ते आम्ही पाणी देतो सुद्धा. कंडिशन अप्लाय की त्यांनी आमच्याकडे ऍप्लिकेशन केलं पाहिजे आणि त्यांना आम्ही पाणी देतो. आम्ही तिथे पाईपलाईन फक्त टाकत नाही पण पाणी आम्ही देतो. आज मितीस एकही ऍप्लिकेशन असं पेंडिंग नाहीये की ज्याने आमच्याकडे पाणी मागितलंय, बटल साहेब याच्यामध्ये काही चूक असेल तर सांगा, आणि आम्ही त्यांना पाणी दिलेलं नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत एमआयडीसी अतिशय चांगलं काम करते. हा ठीक आहे, कुठेतरी प्रेशर लॉस, काहीतरी पाईप बदलणं, एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते असू शकेल, पण पाण्याची कमतरता नाही आमच्याकडे, आम्ही पाणी देत आहोत. तर हा झाला, हे झाले मेन प्रश्न की रस्त्याचा तुम्हाला देण्यात येणारा मुख्यत्वे म्हणजे कचरा आणि पाणी. तर ह्या बाबतीत एमआयडीसी पूर्णत्वाने याच्यामध्ये काम करत आहे. राहिला प्रश्न कोऑर्डिनेशनचा, तर आमचं जे काम आहे हे करताना आम्हाला सगळ्याच डिपार्टमेंटचं साधारणतः कोऑर्डिनेशन लागतं. म्हणजे पोलीसशी सुद्धा आम्ही कोऑर्डिनेट करतो, कारण की हे रस्ते, एक रस्ता तुम्हाला चाकणचा माहिती आहे की आम्हाला काम करताना 8 दिवस थांबावा लागतो. तुम्ही विचार करा की ह्या रस्त्यावरती 2 तास जरी ट्रॅफिक थांबली तरी पण मागे प्रचंड ट्रॅफिक कोंडी होते. तर पोलीस डिपार्टमेंटचे आमचं कोऑर्डिनेशन आहे. आपले सीपी साहेब यांनी मागच्याच आठवड्यात याच्याबाबतची मीटिंग घेतली आणि पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. दुसरा विषय कलेक्टर साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये मीटिंग घेऊन याच्यामध्ये खड्डे बुजवण्याचं त्यांनी निर्देश दिले होते. मॅक्सिमम सगळ्या यंत्रणांनी याचे खड्डे बुजवण्याचं याच्यामध्ये प्लॅन केलेला आहे. पीएमआरडीए कमिशनर सर यांच्याकडे सुद्धा याबाबतच्या आढावा बैठका होतात आणि याच्यामध्ये आमचे सुद्धा अपडेट्स आम्ही सरांना देत असतो. आणि राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा, तर ते सुद्धा आमच्याकडून पाठपुरावा करून आम्ही व्हिजिट करून त्यांना जी प्रगती आहे ते जागेवर दाखवतो. यस, आम्ही हे नाही म्हणत की आम्ही सर्वतोपरी आम्ही संपूर्ण आहोत, परंतु आम्ही जे म्हणजे कुणालजी आणि आपण असा पीएमआरडीची जी मागच्या वर्षी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही लेखी स्वरूपात दिलं होतं की एमआयडीसी काय करणार आहे. टाइम बाउंड प्रोग्राम दिला होता आणि आम्ही आजही त्याच्यावरती कायम आहोत की तो टाइम बाउंड मागच्या वर्षी दिलेला तोच फॉलो करतोय. सर त्याच वेळेस काम पूर्ण होणार आणि त्याच क्वालिटीचं काम पूर्ण होणार. तर आमच्याकडून आम्ही पूर्णपणे करतोय. आणि कुणालजींनी, भटवाल साहेब असतील, शेडवाळे साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, यांना मी फक्त एमआयडीसीचं प्रतिनिधित्व करतो, पण एमआयडीसी म्हणून यांच्याशी आम्ही ऑलवेज ओपन टू टॉक. आणि आजही वी आर ऑन स्टेज. जर आमच्याकडून कुठला विषय राहिला असेल तर त्यांनी तो अधोरेखित करावा. मला वाटतं त्यांनी सगळे सांगताना आमच्याविषयी चांगलंच सांगितलेलं आहे आणि फक्त सांगण्यासाठी नाही, आम्ही तिथं फील्डवर्क काम सुद्धा केलेलं आहे. माननीय मंत्री महोदय आणि माननीय सीओ सर आता यांच्या माध्यमातून आता 300 कोटीचे सर तिथं कामं चालू आहेत. आणि क्वालिटीच्या साठी सांगतो सर, IIT आणि COEP हे त्याच्यावरती वेटिंग एजन्सीज म्हणून अपॉइंट आहेत. धन्यवाद. विषय झालेला आहे, मला वाटतं बहुतेक सगळे कव्हर केले. जाता जाता मी तुम्हाला सांगेन, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मल्टीनॅशनल कंपनीचे बरेचसे सिनियर ऑफिसर्स आलेले आहेत. सर, एमआयडीसी ही 7,000 एकरवर लोकेटेड आहे आणि एमआयडीसीच्या बाहेर जवळजवळ 10,000 एकर जमिनीवर सगळ्या बऱ्याच कंपन्या आहेत. आणि प्रश्न जे आहेत ते एमआयडीसीच्या बाहेरचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर आहे. एमआयडीसीमध्ये 0 डिस्चार्ज पॉलिसी आहे, त्यामुळे तिथे CATPचा प्रश्न येत नाही. बाहेर CATP असणं गरजेचं आहे. आम्ही आता मागतो सर त्यांच्याकडे. मला असं वाटतं की त्यांनी जसं मगाशी सांगितलं, मीटिंग नंतर ते जेव्हा केव्हा आम्ही प्रश्न उचलतो त्या वेळेस त्यांचे आम्हाला फोन येतात आणि ते इश्यूज ते ऍड्रेस करतात, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे एकाला गुणगान करायचं, एखाद्याला क्रिटिसाइज करायचा हा प्रश्न येतच नाही. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याही आपल्याला सांगाव्या लागतील. पण एक नक्की आहे की पुढे 5व्या फेजमध्ये जे काही काम होतं आहे त्यामध्ये मात्र माझी परत कळकळीची विनंती असेल, तुम्ही तुमच्यापुरते एमआयडीसीने विचार न करता तुमच्यापर्यंत येणारे रस्ते, बाकीच्या सगळ्या गोष्टी खरोखर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहेत का ह्यासाठी परत ते कोऑर्डिनेशन करणं हे गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी कराल आणि परत आमच्या उद्योजकांची परत अडचण होईल, नागरिकांची अडचण होईल, कामगारांची अडचण होईल. जाता जाता एक गोष्ट मी म्हणालो तसं, हिताची STMO-FI त्याचे HR हे आपल्याकडे आलेले आहेत. ब्रेम्बोच आपण बघितलं, परत सिमन्स मार्शलचे खरं तर मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी आलेत. मला हे तुम्हाला मुद्दाम सांगायचं की त्यांना आपण वेळेअभावी या ठिकाणी बोलवू शकत नाही, पण त्या सगळ्यांचे आभार. पण हे एवढ्यासाठी आलेत की ह्या सगळ्या समस्या आहेत, त्यामुळे एक आपण समजावून घेऊया की समस्या आहेत, कोऑर्डिनेशनची कमी आहे. त्यामुळे आपण किती जरी म्हणालो एक डिपार्टमेंटने चांगलं काम करून चालणार नाही, माझं फक्त फोकस चालतं बाबा, बाकीचं मला माहिती नाही म्हणून चालणार नाही ना. शेवटी राज्य सरकार म्हणून त्या राज्य सरकारला ही